नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता तर बंगालच्या उपसागरात पुन्हा एक लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे मित्रांनो. साधारणपणे या ठिकाणी बघू शकता आपण, आणि याची अवतीभोवती ढगांची दाटी वाढलेली आहे मित्रांनो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता बनत आहे मित्रांनो. याचं प्रमुख कारण आहे कमी दाब क्षेत्र आपल्या महाराष्ट्राकडे येणार, आणि याच्यामुळे बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या आजपासूनच समजलं बऱ्यापैकी भागामध्ये ढगाळ वातावरण होणार मित्रांनो. तर चला नकाशाप्रमाणे बघूया आपण. तर पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, बुलढाणा, जळगाव, नाशिक या पट्ट्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता बनत आहे. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्याशा पाऊस होणार, अन्यथा इतर ठिकाणी काही जास्त काही पाऊस आपल्याला नाही दिसणार. तर मराठवाड्यात येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस शक्यता अधिक बनत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सध्याकरिता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.